नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा खूप खास असणार आहे, कारण की आपण आलेलो आहोत पुरीमध्ये जगन्नाथपुरी यांचं दर्शन घ्यायला. तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग ह्याच्या पहिल्याचा व्हिडिओ बघितला असेल. आपण जी ट्रॅव्हल व्हिडिओ बनवली, तर आपण आता बघा सर्व तयार झालो आहेत. इथे अमय पण तयार होतो आहे, आदित्य तयार होतो आहे. ही आपली रूम असणार आहे. 2500मध्ये ही रूम भेटलेली आहे आपल्याला. AC आपण 16वर ठेवून फुल चिल्ड वातावरण आहे. तर जवळच आहे इथून जे मंदिर आहे, म्हणजे आम्ही आता बीचच्या जवळ आहे. मंदिर आहे ते ऑलमोस्ट 10 ते 15 मिनटावर आहे. रिक्षा करू मंदिरात जाऊ, बघा तिथे आता फोन्स अलाउड आहेत का काय, कसं घेऊन जाऊ शकता, सर्व तुम्हाला दाखवू. चला तर भेटूया खाली. हा बघा मित्रांनो, इथे अशी ई रिक्षा पण तुम्हाला भेटते. आमच्या हॉटेलवरून मी बोललो तुम्हाला 15 मिनटं लागतात, तर इथे 150 रुपये घेतोय तो आम्हाला सोडायला. मी बसलो आहे इथे. बघा होळी कसं चालू आहे, मग इथे बसलेला आहे. थोडा होळीचा सण चालू आहे आणि आम्ही सर्व इथे असं प्युअर महाराष्ट्रीयन कुर्ते घालून चाललो आहे दर्शनाला. तर मित्रांनो, आता रिक्षावाल्यांनी आम्हाला 150 मीटर 200 मीटर मंदिराच्या पूर्वी सोडलं आहे. तर आम्ही बघा तशा पुरीच्या गल्ल्यांमधून आता ओला समोरच टेम्पल आहे, जरा दाखवतो. अजून दिसत नाही टेम्पल, दिसल्यावर तुम्हाला. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे, आपल्याला कळस दिसलेला आहे. हा बघा मंदिराचा कळस आणि तो वरती फ्लॅग. असा कॉरिडोर इथे बनवलेला आहे. हे आपलं मंदिर. आपण विचारू एंट्री कुठून आणि काय कसं आहे ते. मित्रांनो, आत्ता सुंदर असं दर्शन झालेलं आहे आम्हाला जगन्नाथपुरीचं. आणि आत्ता आम्ही जस्ट बाहेर आलो आहे. 3 तास लागले आणि कसा गेलेलो. आणि बघा पूर्ण गुलाल उधळलेला आहे, कारण की आतमध्ये पालखी पण चाललेली. मस्त एकदम चांगलं दर्शन झालेलं आहे. आणि हा जगन्नाथपुरीचा फोटो पण घेतलेला आहे मी. आणि चांगलं झालं, म्हणजे 3 तास लागले पण वरती. या गेटनी आम्ही आतमध्ये गेलो. हे गेट होता, इथे असं लाईन आहे. इथे लाईन नंतर इथून तुम्ही आतमध्ये जाऊन अजून एक मोठी लाईन असते, तिथून तुम्हाला दर्शन होतं. आणि हे बघा कळस. इथं असे सर्व कॉरिडोर केले आहेत आणि मनीष पण चालतात इथं देऊळ आपलं. आणि असा मस्त एक असं वाटतंय बघा. हे मित्रांनो, ही मेन एंट्री आहे इथून. आणि हे पाठी तुम्ही बघू शकतात मंदिर. गर्दी बघा, अजूनही गर्दी आहे इथे. हे जे आहे ते मेन एंट्री, त्या साईडने पण एंट्री, असे 3-4 एंट्री आहेत या मंदिराला. आम्ही जी या साईडने जी एंट्री होती साऊथ साईड, तिथून गेलेलो. मित्रांनो बघा, आता तिथे आपला फ्लॅग चेंज होतो आहे. बघा तिथे माणूस इथे चढलेला आहे बघा. 5:30ला फ्लॅग चेंज होतो मंदिराचा. आता मित्रांनो, असा नाईट व्ह्यू येतो, बघू शकतात. पूर्ण शुभ्र व्हाईट असा लाईट मारलेली आहे मंदिरावर. आणि गर्दी बघू शकतात, तर अजूनही पूर्ण जाम झालेला आहे, कारण की सुट्ट्या चालू आहेत म्हणून. तर मित्रांनो, आपलं आता दर्शन झालेलं. आपण झेंडा जो चेंज करतात ते पण बघितले. आणि आता आपण आलेलो आहोत पुरीच्या बीचला, गोल्डन बीचला, जो सर्वात फेमस बीच आहे. बघूया, एक्सप्लोर करूया. खूप सारे दुकानं दिसत आहेत. आम्ही काय खाल्लं नाही, बघूया इथे काय खायला भेटतंय आम्हाला. तसं खूप सारे दुकानं इथे. तसं तर खायला खूप काय तसं ना, बघूया. खायला खूप काय मच्छी फ्राय वगैरे दिसते. आपण जशी बनवतो ना तशी नाही आहे, त्याच्यामुळे जरा जीवावर येते खायला. मालवणी मसाले नाही आहेत म्हणून. बघा आता आम्ही इथे काही बनव काहीतरी वेगळा पदार्थ खातोय, म्हणजे बेल नाही, मुरी बोलतात त्याला. आणि बघू शकतात उंट पण आहेत. आणि असा हा लांबच्या लांब बीच आहे, या टोकापासून त्या टोकावर. आणि चंद्र बघा किती मस्त दिसतोय. वाव. मित्रांनो, झालं आता आपण पुरीचा बीच पण फिरलेलो आहे. तेवढं आता रात्री झालेली म्हणून काय जास्त एक्सप्लोर करायला नव्हतं. म्हणून आता कसं उद्या तुम्ही सांगितलं तुम्हाला की 7 वाजता तर आम्हाला चेकआउट करायचं आहे. म्हणून ऑलमोस्ट संध्याकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही आता डिनर करायला आलो आहे. शकतात एक हॉट अँड स्पायसीचा
रेस्टॉरंट आम्हाला भेटलं आहे जवळच, आमच्या हॉटेलच्या खालीच आहे. तिथे आता डिनर करतो, लवकर झोपायचं आणि उद्या 7 वाजता चेकआउट करून आम्हाला कोणार्क टेम्पलला जायचं आहे. चला नंतर भेटूया. हे का मित्रांनो, हे आपलं हॉटेल होतं. AC रूम तिघांसाठी 2500 रुपये घेतले, पण हॉटेलमध्ये पूर्ण कॉकरोच भरलेले. वर्थ नव्हता. तर या हॉटेलमध्ये बिलकुल स्टे करू नका गाईस. तुम्हाला बाहेरून एकदम पॉश दिसलं. आमच्या या 2 मित्रांना पण बाहेरून पॉश दिसलेला, पण जी पण गोष्ट बाहेरून पॉश दिसते ती आतमधून तशी चांगली असेल असं नसतं. पूर्ण कॉकरोचनी रूम भरलेले गाईस आणि सुविधा पण काय नव्हती तेवढी चांगली, तेवढं वर्थ इट नव्हतं. तर मित्रांनो, आपला आता सेकंड डे सुरू होत आहे पुरीमध्ये. तर आपण चाललेलो आज कोणार्क सन टेम्पलला. आपली गाडी आलेली आहे. हे बघा, ही आपण गाडी बुक केलेली आहे. स्विफ्ट डिझायर 2500 रुपये. होंडा सिटी आहे. अदुबलेला स्विफ्ट डिझायर येणार, पण होंडा सिटी आलेली आहे. बघा, AC मध्ये न्यायला पाहिजे भावानी. बघा मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पुरीच्या बीचच्या इथे. सकाळ आहे तरी पण इथे चांगलीच अशी गर्दी आहे. हा यांचा बीच रोड मेन. बीचवर बघा सकाळ सकाळी केवढी गर्दी. आणि त्याचे लाईटी पण आहे डेकोरेटिव्ह. ऑलमोस्ट 4 ते 5 पेट्रोल पंप फिरलो, पण आम्हाला गाडी डिझेल भेटलं नाही. ड्रायव्हर सकाळी डिझेल भरायलाच विसरलेला. आणि इथे बघा अशा दुकानावर छोटे छोटे डिझेल उपलब्ध असतं, पेट्रोल उपलब्ध असतं. तर इथून आता पेट्रोल भरतो आम्ही. इथे आता असं डिझेल टाकतोय. बघा खरखरीत निळा. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत चंद्रभागा सी बघायला. चंद्रभागा बीच. तिथे पाठी आपली गाडी आणि पॉश बीच आहे एकदम. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे हे असे हे पण गोवा टाईप शेल्फ पण बनवले आहेत. आणि तुम्ही बघू शकता एकदम क्लीन. आणि इथे पण गर्दी आहे तशी. आणि जो पुरी ते कोणार्क हा रूट आहे एकदम सिनेमॅटिक रूट आहे. मजा येते गाडी चालवायला. आणि बघूया असं काहीतरी वातावरण आहे. पण मित्रांनो, आपण आता कोणार्कमध्ये एंटर करतो आहे. बघा रोड तर मस्त आहेत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कोणार्कच्या पार्किंगमध्ये. किती वाजले रे अभय? 9 तर 9 वाजलेले आहेत. आणि आता नाश्त्याची टाईम झाली आहे. तर बघू शकता इथे कामत पण आहे. नाही गाईड नाही, हम गूगल से चेक कर लेंगे. वैसे विठ्ठल कामांमध्ये जाऊया आणि नाश्ता करूया. मित्रांनो, स्मॉल अपडेट. विठ्ठल कामातमध्ये तसं काहीच नव्हतं. पिझ्झा होता, बर्गर होता आणि कॉफी होती. आम्ही कोणार्कच्या समोरच एक आम्हाला रेस्टॉरंट दिसलं आहे, तिथे बसलो. फुल टाईमपास करा. माझे टी-शर्ट बरोबर वाटत नाही यार. मला आवडलं की नाही कमेंट्समध्ये सांगा मला. गोवावरूनच आणलंय. गाईज नाश्ता आलेला आहे. मसाला डोसा हे वेगळं आहे, सांबार चटणी काहीतरी वेगळं आहे. आणि बघा मेंदू वड्यामध्ये पण तुला 4 मेंदू वडे आले आहेत. दिल तो इनका बडा है वैसे, पर वडा छोटा आहे. आम्ही जर या हॉटेलमध्ये आम्ही खाल्लो आहे, पण काय माहीत नाही टेस्ट नाही आवडत आहे कधी. पाणी पण वेगळं आहे. मसाला डोसा पण मागवलेला, मेंदूवडा पण मागवलेला, पण टेस्ट तेवढी म्हणजे मुंबईशी कंपेअर तुम्ही नाहीच करू शकाल. मुंबईचं खाणं एक नंबर. आणि समोरच एंट्री आहे, तिथून टेम्पल पण विजिबल आहे. दाखवतो तुम्हाला. बघा ही बघा, ही मेन एंट्री. ही एंट्री इथे आम्ही गाडी पार्क केली आहे. इथे गाडी पार्क केली आहे. आणि इथून हे बघा टेम्पल. हे बघा आता आपण एंटर झालेलो आहे. असं काहीतरी सभोवतालचं वातावरण. समोर मंदिर. हे बघा तिकीट काढलेलं आहे आम्ही. एंट्री फी इथे टोटल 40 रुपयाचं तिकीट आलेलं आहे. आणि लाईन बघू शकता. ते बघा टेम्पल आणि एवढी लाईन लागलेली आहे. बघूया डायरेक्ट जातो. काही त्या लाईनमध्ये उभं राहायला लागतं. बघा मित्रांनो, ही जी लाईन होती लास्टपर्यंत तिथे लिहिलं आहे ऑनलाईनसाठी होती. आम्ही ऑफलाईन तिकीट काढलं आहे. तर आम्ही इथून डायरेक्टली जाणार आहे आतमध्ये. आणि हे पाठी आपलं कोणार्क सन टेम्पल. मित्रांनो, आपण एंट्री आता केलेली आहे आणि चाललेलो आहोत. तुम्हाला दाखवतो फर्स्ट व्ह्यू आपल्या सन टेम्पल. सुंदर सुंदर सुंदर.
हा आपला सन टेम्पल. हा बघा इथे तुम्ही मॅप पण बघू शकतात. हे आपलं सन टेम्पल असा रथ टाईप आहे. हा बघा आता काहीतरी दाखवतोय. हे आपले 2 गाईड आहेत दाखवतोय. नाटा मंडप आहे हे जे समोर. हे ते नाटा मंडप आहे. दाखव ना लवकर गाईड. हे नट मंडप आहे हे जे दिसतंय ते. ओके. आणि तसं पुढे गेल्यानंतर सन टेम्पल याच्या मागे आहे. मागे त्याचं करावं जावं बोलतो तो म्हणतो आपलं इथे घोडी लागतात कदाचित. इस्तबल इथे हत्ती आहेत आणि इकडे सिंह ठेवतात. सिंह होता. काय म्हणतात वीर होती. मंडप होता तिकडे. मंदिर पण आहे मागे. मंदिरात छायादेवी मंदिर आणि माया. हे तुम्ही वाचू शकतात पूर्ण हिस्ट्री जर पाहिजे असेल इंग्लिशमध्ये. आपण इंग्लिशमध्ये हिवा मित्रांनो असं सुंदर आपलं सन टेम्पल, कोणार्क सन टेम्पल. नक्षी काम तुम्ही बघू शकता एकदम. इथे वरती होता ना एक मॅग्नेट होता, स्ट्रॉंग मॅग्नेट, पण तो नंतर काढला गेलेला आहे. आणि बघा काय नक्षी काम आहे. दरवाजा पण तुम्ही बघाल तर असा ब्लॉक करून ठेवला आहे, आतमध्ये कोणाला जायला देत नाही. सो बेसिकली त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की मागची स्टोरी आता सांगतोय बघा. त्याचा जो मुलगा होता त्याने मंदिराच्या आतमध्ये स्वतःची लाईफ सॅक्रिफाईस केलेली आणि साधारण 1200 लोकांचे जीव वाचवले. मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात बेसिकली त्यांनी त्याची लाईफ सॅक्रिफाईस केली म्हणून आता म्हणजे तिकडे पूजा केली जात नाही असं वाचलं होतं आम्ही. सन टेम्पल हे बघा मित्रांनो, हे आपलं सन टेम्पल. आणि इथे तुम्ही बघू शकता असं रथची डिझाईन आहे. हे टोटल असे 24 व्हील्स आहेत. म्हणजे असा रथ बनवला आहे आणि रथवर आपलं टेम्पल. एवढी गर्दी आहे बघा. मित्रांनो आपण आता बॅक साईडला आलेलो आहे. तिथे आपल्याला 1 2 3 4 5 6 हे दिसत आहेत व्हील. आणि हे बॅक साईडचं सन टेम्पल. सन टेम्पल व्हिजिट करतोय, पण जो पाठचा सूर्य आहे ना तो काय ऐकायला मागत नाही. पूर्ण आशीर्वाद देतोय आम्हाला. घामाघूम झालेलो आहे. ठीक आहे. खूप गरमी आहे इथे. अराउंड 40 डिग्रीच्या वरती सेल्सिअस चालू आहे. हे बघा हा टायर तुम्हाला जवळून दाखवतोय. याचं पण काहीतरी मिनिंग आहेत. म्हणजे तुम्हाला हे दिसत आहेत. नारी शक्तीच्या बारेमध्ये काहीतरी सांगितलेलं आहे. गाईड सांगत होता ते तिकडच्या व्हीलवर. या व्हीलचं काहीतरी प्रत्येक व्हीलचं वेगळं त्याच्यावरती. हा बोलतो प्रत्येक व्हीलचा वेगळा आहे. मे बी वेगळा असेल. मे बी बोलतो जाऊन. तर मित्रांनो हे जे टेम्पल बांधलेलं आहे हे 13th सेंचुरीमध्ये बांधलेलं आहे. आणि हे आपला वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये पण येतं. वर्ल्ड हेरिटेज कोणार्क सन टेम्पल. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बिजू पटनायक इंटरनॅशनल एअरपोर्ट भुवनेश्वरला. बघा पाठी तुम्ही बघू शकतात. इथे एक एरोप्लेन ठेवलं आहे आणि तिथे पाठी आपलं एअरपोर्ट. अराउंड आमची 5ची फ्लाईट आहे, पण अजून वाजले आहेत 12. आणखी 7चं चेकआउट होतं सकाळी, तर लगेच चेकआउट करून आलेलो आहे. तर फ्लाईट पकडूया आणि मुंबईला जाऊया. चला व्हिडिओ इथपर्यंतच. फर्स्ट फ्लाईट आहे त्याची. पहिली फ्लाईट आहे. बघूया त्याला एक्सपिरियन्स कसा वाटतो. QR कोड पाठवतो, पैसे पाठवा. इंडिगोनी आम्ही फ्लाय करतोय. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला जय जगन्नाथ. जय जगन्नाथ.